सरकारने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली ते इम्पोर्ट्स ज्या पर्सनल जे काही उपयोगासाठी आपण काही वस्तू आणू त्याच्यावरच्या आयात शुल्काला पण सवलत देण्यात आलेली आहे. तर ती नक्की तरतूद किंवा ती प्रोव्हिजन काय आहे? तर इम्पोर्ट्सवरती इम्पोर्ट्स फॉर पर्सनल यूज म्हणजे वैयक्तिक वापरासाठी. वैयक्तिक वापरासाठी जर का काही तुम्ही इम्पोर्ट करणार असाल तर जी त्याच्यावरती इम्पोर्ट ड्युटी आधी 20% होती ती आता रिड्यूस करून 10% केली, 10%. काय काय आहे लोक परदेशात काय काय घेऊन येतात पर्सनल यूज साठी, म्हणजे त्याच्यावरचा आता ह्याच्यामध्ये सीतारामन मॅडमच्या स्पीच मधून अजून तर क्लॅरिटी नाही आली, ते आपल्याला जरा नोटिफिकेशन वगैरे बघून क्लॅरिफाय करून घ्यावं लागेल. पण इम्पोर्ट्स मध्ये 2 प्रकार आहे. एक तर जे आपण परदेशी दौऱ्यावरती जातो आणि येताना बॅगेज मध्ये घेऊन येतो, तर त्या बॅगेज वरती जर का बॅगेज मध्ये पण मी पर्सनल यूज साठी काही गोष्टी घेऊन येऊ शकतो, त्याच्यावरती पण मला इम्पोर्ट ड्युटी भरावी लागते. बरोबर. तर ते पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होणार का नाही ते अजून क्लिअर झालेलं नाही. बट अदर दॅन दॅट जर का तुम्ही इम्पोर्ट करता थ्रू सम डोमेस्टिक कार्गो सर्व्हिसेस, अच्छा, इम्पोर्ट करत आहात तर त्याच्यावरती 20% ड्युटी होती. ती आता तुम्ही जर का पर्सनल यूज साठी यूज करणार असाल तर ती कमी करून 10% केलेली. उदाहरणार्थ आपण काय सांगू शकू लोकांना? घड्याळ. हो, उदाहरणार्थ जसं की मी घड्याळ घेतलं, पेन आणले, महागडे पेन आपण जे मी काही इम्पोर्ट केले, जसं की आता अमेझॉन, काही माझ्या कारसाठी मी काहीतरी अमेझॉन जपान मधनं इम्पोर्ट करतो ऑनलाईन सर्व्हिस थ्रू. ओके, म्हणजे ते एक प्रकारचं इम्पोर्टच झालं. पण ते माझ्या पर्सनल यूज साठी मी करतोय, तर आधी त्याच्यावरती 20% ड्युटी होती, ती आता 10%च लागणार. बरं, ओके. म्हणजे त्यासाठी तुम्ही परदेशी द्यायची गरज नाहीये. नाही. पण हित बसून सुद्धा तुम्ही समजा काही परदेशात कोणती गोष्ट मागवली तर त्याच्यावरती तुम्हाला 10% टॅक्स द्यावा लागणार. फक्त ती तुमच्या वैयक्तिक वापरासाठीची हवी, त्याचा तुम्ही बिझनेस किंवा विक्री वगैरे असं काही अपेक्षित नाहीये.